करती दुसऱ्यांचा कार्यक्रम असतो आणि तिथे त्यांनी काहीतरी एक असं म्हणजे कार्यक्रमामध्ये बोलायचं किंवा काय करायचं असतं तर एक ती मध्ये 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 एवढं बोलती ना की ती खूप लांबून पाहुणे पण लागती. पण तिला असं वाटतं की मी बोलल्यानंतर त्यांना खूप आनंद होतो. आनंद वगैरे काय वाटत नसतंय. तुझी जेवढी पण इज्जत आहे ना ती तेवढी पण इज्जत जाते. अरे जिथं बोलायचं तिथं बोलावं. मध्ये मध्ये बोलायची काही गरज नसती. त्यांचं ते बघून घेतील ना. तुला कुणी अधिकार दिलाय मध्ये मध्ये बोलायला? असं वाटते की मला खूप मानतात. मी ह्यांना काहीतरी वस्तू देते किंवा मी ह्यांना पैशाची मदत करते. कुणी मानत नसते तुला. तुझी काही कवडीचीही किंमत नाही आहे. तुला सगळेजण आता नावं ठेवतात. तुझं काय चाललंय बघ आता घरामध्ये. सगळं माहीत असते. शेजारी पाजारी सगळ्याला माहीत आहे. घरातल्या लोकांना सुद्धा माहिती आहे, पाहुण्या रावळ्याला सुद्धा माहीत आहे तुझी काय हालत चालली. लक्षात ठेव तू. अजून लक्षात ठेव. अजून वेळ गेली नाही. सांगते तुला मी. कोर्टाची केस लवकरात लवकर संपव. उगी पळू नको, कोर्टाच्या चक्रा घालू नको. लवकरात लवकर सामंजस्यपणाने वाग. त्यातच तुझं हित आहे. आणि तुला जर लढायचं असेल तर एकतरी तू मरून जाणार किंवा आम्ही मरून जाणार. कोर्टाची केस काय लागणार नाही. नंतर तुझी पोरी आणि माझी पोरं कोर्ट कचेरी करत बसतात. आणि तुझं तर काय पुढं खाणार कोणी नाही आहे. तिथंच थांबलंय तुझं. कोणाला देणार आहे तू नंतर? त्यांना सगळ्यांना. ते कोण कुठले? आपलं पाहिजे माणूस. आपलं आडनावाचं पुढं जाणारं पाहिजे. आहे का? नाही. कशाला उगी मग मर 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 मरते. इकडं कोर्टात जा तिकडं. किती तुला असं कंटाळ येत नाही का ग? तुझं आयुष्य काय? तुला वाटत नाही मी चांगलं आयुष्य जगावं? कंटाळ येत नाही तुला ते वकिलाकडे जावा, त्याला पैसे द्या, मग ते वकील काय सांगतात ऐका, लिहिता येत नाही, वाचता येत नाही, काय येत नाही. ते वकील जे सांगतात बघ 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 ते तू ऐकतीस आणि तसं करतीस. किती दिवस करणार आहे असं? वेडी बिंडक बाई. थांब जरा थांब. शांत राहा जरा. जीवन जग, आयुष्य जग. आयुष्याला काहीतरी बसतं. अगं खूप छान आहे. एन्जॉय करायचं असते आयुष्य. काय तू एन्जॉय केलाय? काही नाही एन्जॉय केला तू. तिथंच आहे तू. त्या बेडूक कसं एका डबक्यात असतो है ना. त्याला वाटतं डबकं म्हणजेच स्वर्ग आहे. डबकं म्हणजेच मोठं नदी आहे, समुद्र आहे वाटतं. डबक्याच्या बाहेर पड. त्या डबक्यातच मला तर वाटतं त्या डबक्यातच जाणार आहे काय की तू. तिथं लपटून घेणार आहे डबक्यात.